सुंदर अशा या नवीन वास्तूमध्ये कमलेकर परिवाराने बांधलेल्या आज सकाळच्या मंगलमय प्रसंगी सुंदर असा हरिपाठ संपन्न झालेला आहे. तर आपण जन्माला येतो आणि 84 लाख जीव ह्या पृथ्वीवर वास करतात. पृथ्वीवर जसे ग्रह तारे आहेत सगळे, म्हणजे भूगोलात आपण शिकलोय बघा, सगळ्यांनी 10वीपर्यंत शिक्षण झालेल्या सगळ्यांनी शिकलोयच आपण की पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आहे आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती तो ग्रह फिरतोय. आणि हे जग एवढं मोठं आहे की या जगाच्या प्रसारामध्ये पृथ्वीला स्थान बिंदू एवढा आहे. म्हणजे पृथ्वी हा एक ग्रह आहे, जसं सूर्य चंद्र आहे की नाही, पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि या जगाच्या पूर्ण पसाऱ्यामध्ये पृथ्वीला स्थान बिंदू एवढा आहे. आणि एवढी करोडो लाखो लोक राहतात. म्हणजे माणूस जसं एक जीव म्हणून जन्माला येते तसे 84 लाख जीव इथं पृथ्वीवर जन्माला आलेले असतात. पण माणूस जन्माला आल्यानंतर ह्या निसर्गाचे काही नियम आहेत, ते नियम प्रत्येक जीवाला लागू होतेच. आता बघा की या 84 लाख जीवामध्ये माणूस सोडून कुणालाच औषध लागत नाही, माणूस सोडून कुठलाच प्राणी चप्पल घालत नाही. की निसर्गानं जे सांगितलेलं आहे नियम ते सगळीजण प्राणी फॉलो करतात. म्हणजे रात्री 8च्या नंतर कुठलाच प्राणी जेवलेला दिसणार नाही तुम्हाला. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर 4 वाजता सगळं पक्षीचा किलबिलाट चालू होते. ह्या सगळ्या प्राण्यांच्यात आणि माणसाच्यात एकच फरक आहे की 4 स्तरावर सगळेच प्राणी काम करत असतात, आहार निद्रा भय मैथुन. पण माणसाला निसर्ग देवतेनं बुद्धी नावाचं एक वरदान दिलेलं आहे आणि या बुद्धीच्या जोरावर माणसानं विज्ञानात प्रचंड प्रगती केली. आणि ही प्रगती होत असताना पूर्वीच्या काळी अश्मयुगीन मानव होता आणि नंतर तो प्रगती करत करत येत असताना निसर्गात काही घटना घडायच्या. म्हणजे भरती येणं, ओहोटी येणं किंवा ढग गडगडणं, विजांचा कडकडाट होणं. आणि ही कुठली तरी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचा आमच्या जीवनावर प्रभाव आहे असं एक माणसाला वाटायला लागलं. आणि माणसानं देव ही संकल्पना मग अस्तित्वात आली. लक्षात घ्या, म्हणजे त्याची कृपा करून घ्यायला पाहिजे किंवा कोप टाळायला पाहिजे. मग काय तर पूजा अर्चा पाठीमागे कोणतं करणार आहे, हा ही एक असं कल्पना झाली आणि देव ही संकल्पना अस्तित्वात आली. आणि प्रत्येक माणसानं मग देवाचं मूर्तीकरण, व्यक्तीकरण आणि चित्रीकरण केलं. समजा या पृथ्वीवर हत्तींचं राज्य असतं आणि देवांना ह्या 84 लाख जीवामध्ये हत्तींना बुद्धी दिली असती तर सगळे देव या हत्तींसारखेच दिसले असते. तुम्ही पुरातन काळापासून आतापर्यंत बघा, सगळे देव जे आहेत ते मनुष्य स्वरूपात आहेत, कारण माणसानं स्वतःसारखेच देव तयार केले. मग माणसाला लगेच देव कळत नाही म्हणून मूर्ती आली. मग मूर्ती हे देवाचं प्रतीक आहे, प्रत्यक्षता नाही. मग देव म्हणजे नक्की काय? म्हणजे जीवनात माणसाच्या संकट, समस्या, अडचणी हे सगळ्याच मूळ कारण म्हणजे देव ही संकल्पना न समजणे. आणि सद्गुरू ही संकल्पना तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगतात. देव, ईश्वर, परमेश्वर, अल्लाह, गॉड, भगवान ज्याला पण असं आपण म्हणतोय ते नेमकं कोण आहे खूप सुंदर पद्धतीने सद्गुरू समजावून सांगतात. आता बघा, मी बोलालोय, तुम्ही सगळेजण ऐकायलाय. मी बोलतोय असं जर म्हटलं, ऐकतोय कोण? तुम्ही सगळेजण काय म्हणणार? मी ऐकतोय. त्या सगळ्यांच्यात नांदणारा मी हा एकच आहे. लक्षात घ्या. परमेश्वर, ईश्वर जे म्हणतो तो सद्गुरूंनी काय व्याख्या केली की निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. आणि परमेश्वर व्यवस्था रूपाने सगळीकडे प्रगट झालेला आहे. चराचरात, प्राणीमात्रात, भूतमात्रात, सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींमध्ये तो परमेश्वर वास करून आहे. म्हणजे तुम्ही आम्ही बसवलेले सगळेजण म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्तीच आहे. लक्षात घ्या. सद्गुरू काय म्हणायचे, साक्षात परमेश्वराने स्वतःच्या हाताने स्वतःची तयार केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर असून ते अनेक आश्चर्यांचे आश्चर्य तर असंख्य चमत्काराचे आगर आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला दारू, गुटखा, गर्भ, तंबाखू, अनिष्ट विचार ह्यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर त्या मूर्तीकडनं तसाच भयंकर प्रतिसाद मिळून भयंकर शारीरिक मानसिक रोग जळून माणूस रसातळाला जाऊन त्याचा पूर्ण सत्यानाश होतो. परंतु ह्याच शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी आणि सुसंस्कार यांचं जर नैवेद्य अर्पण केला तर आनंद, यश, सुख, समाधान, शांती प्राप्त होऊन जीवनाचं नंदनवन होते.
मग याचं मूळ कुठं आहे? सगळ्याचं माणसाला विचाराची एक देणगी दिलेली आहे. तर तुम्ही म्हणजे बघा, विचारात इतकं सामर्थ्य आहे, म्हणजे विचारांचं महत्व कुठल्या म्हणजे साधू संतांनी गुरूंनी फार सांगितलेलंच नाहीये. लक्षात घ्या, उठल्यापासून झोपेपर्यंत आपण 60,000 विचार करतोय. आपल्या मनात येणाऱ्या विचारांचा आपण विचार नाही केला तर ते विचार मात्र आपला विचार करतात, आणि जसा तुमचा विचार तसाच तुमच्या जीवनाला आकार. तुम्ही रोगाचा विचार केला रोगी होणार, भोगाचा विचार केला भोगी होणार, भूताचा विचार केला भूत होणार. कशाचा तुम्ही विचार करणार आहे ते तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. बघा, कुठली पण गोष्ट, बिल्डिंग बांधायची, कुठला बिल्डिंग बांधलं असं होत नाही. पहिल्यांदा मालकांच्या डोक्यात विचार आला इथं मी घर बांधायला पाहिजे, मग तुम्ही इंजिनियरकडे गेला, इंजिनियरच्या डोक्यात विचार आला, की विचार पहिला कागदावर उतरवला, मग इथं बिल्डिंग उभा राहिली. तसं जीवनात जे काय सुख दुःख येतंय किंवा अडली अडचणी येतात, ह्याला कारण आपलं विचारच असतात. म्हणजे तुम्हाला मी परवा पण म्हटलो, कोरोना हा रोग अस्तित्वात नव्हता, पण ज्यावेळी बातम्या बघून, व्हॉट्सअपवर बघून लोकांनी कलेक्टिव्हली विचार ह्या ब्रह्मांडाला, ह्या युनिव्हर्सला ज्यावेळी संकेत पाठवायला चालू केले, कोरोना हा एक रोग आहे, त्याला खोकला होते, छातीत भरत्या, श्वास घ्यायला त्रास होते, हे विचार करोडो लोकांनी एकाच वेळी या सृष्टीत सांगायला चालू केलं, आणि तो रोग निर्माण झाला. म्हणजे हे ब्रह्मांड युनिव्हर्स काय म्हणते म्हणजे काय, निसर्गाचे नियम काय सांगतात, आणि ज्याच्या मनाला कोरोना झाला त्याच्या शरीराला कोरोना झाला. तुमच्या लक्षात आलं काय? रोग क्रिएट झाला, कोण निर्माण कोण केला? आपणच आपल्या विचाराने. ज्यावेळी बातम्या यायच्या बंद झाल्या, पहिली लाट आली, दुसरी लाट आली, आणि ज्यावेळी बातम्या यायच्या बंद झाल्या, लोक द्यायची बंद झाली, विचार पाठवायचं बंद केली, त्यावेळी तुम्ही पण गेला. तुमच्या लक्षात येते काय? मग हे मूळ आपण समजून घेतलो, म्हणजे देव किंवा परमेश्वर किंवा ईश्वर कुणावरही कृपा करत नाही किंवा कोप करत नाही, तर माणूस स्वतःच्याच हातानं स्वतःवरच कृपा किंवा कोप करत असते, विचार उच्चार आणि कर्माद्वारे. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. कर्म सिद्धांत महत्वाचा आहे. सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केलो, सुख देण्याचा प्रयत्न केलो, सुख तुमच्या घरी पाणी भरेल. उलट स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न, इतरांना दुःख दिलो तर ते तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे, लक्षात घ्या. आणि जे काय अंधश्रद्धांचे प्रकार आहेत, म्हणजे आपल्या इथं भारत देशामध्ये सगळ्यात जास्त देव कुठल्या देशात आहेत? मग मग दुःख संकट समस्या अडचणी सॉल्व्ह झाल्यात काय? आणि अमेरिका, मी 4-5 देशांचा प्रदेश दौरा केलाय, तिथं कुठं मंदिरच नव्हतं, पण ते देशांनी सगळ्यात चांगली प्रगती केलेली आहे. ते गुण्यागोविंदानं नांदतात. मग कुठल्या देवानं कुणाचं काय वाकडं केले काय? आणि देवाला आपण नवस करतो, माझं हे होऊ दे, तुला 5 किलो पेढ देतो, तुला 10 नारळ फोडतो, हार घालतो, बोकड कापतो. मग हे जे अंधश्रद्धा आहे, खरं म्हणजे काय बघा, देवाच्या खिसगंतीत सुद्धा नाही हो. देव कोण? देव आपण ज्याला म्हणतोय, तो कोण स्वतःच्या मर्जीप्रमाणे वाटेल तसं वागणारा किंवा वाटेल ते करणारा हुकुमशाह नाही, किंवा तो आपल्या भक्तांच्या नवस फेडणे वगैरे कुठल्याही स्वरूपात लाच घेत नाही भक्तांकडनं, किंवा भक्ताच्या नवस करणे वगैरे प्रलोभनाच्या आहारीत जात नाही. काय आपण देवाला देतोय? एक मिनमिनची पंथी लावतोय, एक उदबत्ती लावतोय, आणि त्याच्यावर लय उपकार करून 1000 मागणं मागतोय. सूर्य आणि चंद्र हे 2 दिवे असे लावले, कोटी कोटी वर्ष झाली तरी वात जोडून गेलं नाही, तेल संपलं नाही, तिथं एवढं मिनमिनता दिवा तुझा काय करणार आहे? आणि उपास तापास करणं, व्रत वगैरे करणं, ह्यात निष्कारणातला टाइम घालवणं, 60, 70, 100 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे, ते आनंदानं जगण्याऐवजी आपण काय करतोय? आपणच आपल्या विचार उच्चारानं ते दिवस खराब करतोय. आजचा दिवस वाईट आहे किंवा भविष्य विचारायला जातोय. आता जन्मापासून मी कधी कुणाला भविष्य विचारायला गेलो नाही, कुठला कधी मुहूर्त बघितलं नाही. विचार चांगलं करा, चांगलं बोला आणि चांगलं कर्म करा, तुमचं चांगलंच होतंय. साधा सरळ सोपा सिद्धांत आहे. आता सकाळ सकाळी राशी भविष्य बघितलं, वाहनापासून धोका म्हटलं तर दिवसभर त्याच्या डोक्यात तेच विचार, आणि संध्याकाळी कुणाला तर जाऊन धडकतोय. का? हे युनिव्हर्सला संकेत काय पाठवते? मला वाहनापासून धोका आहे. तुझं चांगलं होणार आहे म्हटलं की माणूस लगेच विश्वास ठेवणार नाही, तर तुझी वाट लागणार आहे म्हटलं की लगेच बघा त्याच्यावर विश्वास ठेवणार. लक्षात आलं? आणि तुम्हाला मी सांगतो, जिथं कुणाला आपण भविष्य विचारायला जातो, देव विचारायला जातो, अंगात कुणाचे येते, त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगायलात हे पहिल्यांदा आपण बघा. कारण ह्या जगात एक 5 लाख प्रकारच्या सिद्धी आहेत. 5 लाख प्रकारच्या, म्हणजे
आगीवरनं पाण्यावरनं चालणं, आगीतनं जाणं किंवा काय चमत्कार जे दिसतात का नाही, ही एक विशिष्ट अभ्यासानं तुम्हाला ती सिद्धी प्राप्त करून घेता येते. पण ह्या सिद्धीचा उपयोग जर तुम्ही लोकांना मूर्ख बनवण्यासाठी केला, लोकांना अज्ञानात ठेवून त्याचा फायदा घेतला, तर ती सिद्धी तुम्हालाच त्रास करत असते. त्यामुळं कुठलंही देवऋषी भविष्य सांगणारे ह्यांच्या घरात कधीही तुम्हाला सुख दिसणार नाही. त्यांची फॅमिली डिस्टर्ब असणार, दैन्य असणार, दुःख असणार काय, किंवा ते व्यसनांच्या आहारी गेलेले असणार. हे तुम्हाला बघायला मिळते की नाही बघा, कारण तिथे निसर्ग नियम ऍक्टिव्हेट झालेला असते. आपल्या सद्गुरूंचं हेच विशेष आहे की सद्गुरूंनी जगाला खरं आणि शुद्ध ज्ञान दिलं. 5000 वर्षापासून ऋषीमुनींचं तत्वज्ञान, सगळ्या संतांची शिकवण, त्यांना जीवनात येणारे अनुभव आणि त्यावर त्यांनी खोल चिंतन करून जगातल्या प्रत्येक माणसाला सहज सुखी कसं होता येऊ शकते ह्याची ज्ञान आणि साधना सद्गुरूंनी निर्माण केलेली आहे. साधं सरळ सोपं सिद्धांत सांगितलेलं आहे. करायला एक पैसा खर्च नाही आणि केलं तर जीवनाचं नंदनवनच आहे. मग ज्यांनी ज्यांनी हे आत्मसात केलं त्यांच्या त्यांच्या जीवनाचं कोट कल्याणच झालेलं आहे. लक्षात सद्गुरू जे करायला सांगतात ते सहज आहे, जे मिळणार आहे ते पण सहज आहे. कुठल्याही प्रकारचं व्रत वैकल्य, उपास तापास, अडचणी, खर्ची कुठल्याही गोष्टी काही नाही आहेत. लक्षात घ्या, तुम्ही हे विचारांचं शास्त्र, मनाचं शास्त्र जाणून घेतला तर जीवनात तुमच्या आनंदच आनंद आहे. मी एक उदाहरण सांगतो. हा सांगा की. देव एकेच्या अंगात होता, सगळे बसलेले असत आणि मांजर दूध प्यालते. ती काय म्हणाले, अंगात आले घुमाल्या, उषा म्हणा ग, उषा म्हणा ग. त्याला काय कळलं, हे निघून गेल्यावर याला चहा करून त्याला दूध नको काय, माझा दूध पिऊन गेल्यावर मग ह्याला कुठलं आलंय दूध, उषा म्हणा. ह्याच्या अंगात आले ते दुसऱ्या बायका बसलेल्या म्हणणार, त्याने उशाच म्हणणार की त्याशिवाय बांधत जाणार आहे का, असं ठीक आहे. एवढं कळतंय आपल्याला. मग मुद्दा काय आहे, आता एक राजाचा लय विश्वास होता सांगतो भविष्य सांगण्यावर. म्हणजे भविष्य लय वेगवेगळे ज्योतिष कोण आहेत. मग तो राजा एक लय मोठा ज्योतिषी आला राजाच्या दरबारात आणि त्याने काय सांगितला, भविष्य सांगितलं राजाचं. मी लय पॉवरफुल भविष्य आहे, ते मान सन्मान केला राजाने. म्हटलं तू 1 वर्षात मरणार आहेस. मग 1 वर्षात मरणार आहेस म्हटल्यानं राजानं तसंच विचार करायला चालू केला. मग त्याची तब्येत खराब व्हायली, मग ते जीवीना हे करणं आणि प्रधान बाहेर गेलता. प्रधान एक 15 दिवसांना आल्यानंतर म्हणाला एक वर्षात मरणार आहे म्हणून भविष्य सांगितलंय. कोण ते भविष्य सांगितलंय म्हणाला प्रधान, बोलवा त्याला म्हणाला. मग ते बोलवलं त्या ज्योतिषाला. मग तुला सगळं कळतंय काय? होय सगळं कळतंय, मी लय अभ्यास केलाय म्हणाला, लय येत आहे. मग सगळ्यांचं कळतंय? होय. मग तुला तुझं कळतंय काय? होय कळतंय की म्हणाला. मग तुझंच पंचांग बघ आणि तू मरणार आहेस कवा ते सांग. प्रधानानं विचारला. तू राजाचं सांगितलंस की राजा 1 वर्षानं मरणार आहे म्हणून, तू कधी मरणार आहेस सांग म्हटल्यावर मग बघितला, आता माझं म्हणाला 82 वर्षाचं आयुष्य आहे म्हणाला. ते एक हावभाव वगैरे केलं, माणसाला विश्वास ठेवायसारखं लगेच की भविष्य सांगणारे बी कसं चेहऱ्यावरचं वेगवेगळं हावभाव हे ते करून सांगतात. मग राजा सगळं बघतच होता. अनेकदा नीट बघ म्हणाला. प्रधान काय म्हणाला, अनेकदा नीट बघ तुझा मृत्यू कवा आहे. नाही म्हटला, गॅरंटेड म्हटला माझं हेच आहे म्हणाला. मग प्रधानानं तलवार घेतला आणि त्याचं मणकं छाटला. मग बसलेला सगळा दरबार होता आणि राजाला म्हटला, ह्याचा मृत्यू कवा होणार आहे हे माहित नाही म्हणाला. हे तुमचं कसं काय खरं सांगू शकते म्हणा, मेला का नाही म्हणाला. मग आपण हे अज्ञानाने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन मग सद्गुरूंनी एक फार सुंदर, तुम्हाला जीवनात जे दुःख संकट समस्या येते की नाही त्याला कारण आपणच कुठं तर असतोय. आपलं विचार असतात किंवा आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचा विचार असतात. तुम्ही चुकीचा विचार केला, निगेटिव्ह विचार केला, रोगाचा विचार केला, भीतीचा विचार केला. आता भीती ही एक अशी गोष्ट आहे की ती माणसाच्या सगळ्या शक्यता शून्यावर आणत असते. तुम्हाला कशाची तर भीती बसली आणि तुम्ही गंमत सांगतो की जो भेट नाही. आता आमचा एक दोस्त आहे सीमा बायोटेक तळसंदी म्हणून, त्यांचं रोगवाटिका आहे. खूप प्रॅक्टिकल जगणारा माणूस आहे, खूप प्रॅक्टिकल, निसर्गाचे नियम पाळून खूप प्रॅक्टिकल जगणार माणूस. त्यांची मुलगी एक 5वीला शाळेला होती. ती म्हटली मैत्रिणी भूत असतंय, असं असते तसं असते, शाळेत चर्चा करायला द्या. मग त्यांनी म्हटलं कॅलेंडर बघ, म्हणजे आमुष्याला दिसतंय. आमुष्या कधी आहे, जाऊन बघायचं भूत दिसतंय की नाही. आणि मग गेलं रात्री 12ला बघलं, नाही कुठं काय दिसलं काय, नाही दिसलं. मीच टाकल्यावर दिसते, टाकून बघ, टाकलं दिसलं काय, नाही मग भूत नाही. मग 8वीला पोरगं होतं, ते म्हणालं लोक दारू पिऊन का फिरतात, दारू असं काय असते, लोक एवढं बाद आहे गटरीत लोळतात खरं काय फिरतात. मग त्याने म्हटलं पिऊन बघायचं.
मग ते घरात दारूच्या बाटल्या आणल्या, 5 जण घरातले सगळे बसले, ग्लासात वतली पिऊन ही एवढं घाण लागते, मग प्यायच नाही उद्यापासून. 9वीच्या पोरग्याला त्यांनी एकट्याला मुंबईला पाठवलं. तो करोडपती आहे, त्याने BMW गाडीचं करतात. ती पोरग्यानं फोन केलं, 18 वर्षाने आधार कार्ड नाही, इथं काय हॉटेल आधार कार्ड मागायला, स्टँडवर झोप म्हणा, स्टँडवर झोप. तुला बी कळलं पाहिजे गरीबाचं जीवन कसं असते. सकाळी तिथं पब्लिक स्टँडवरच्या टॉयलेटमध्ये जा, तू ह्याशिवाय घडणार नाहीच म्हणाला. मी काय नसताना एवढं उभा केलं की नाही, त्याच्याकडे 200 कर्मचारी, तुला कळायला पाहिजे. म्हणजे खूप सुंदर शिकण्यासारख्या कित्येक गोष्टी लक्षात घ्या. प्रॅक्टिकल जीवन जगण्यानं म्हणजे आता बघा की जो घाबरत नाही त्याला कवा भूत दिसत नाही, पण ज्याच्या मनातच भूत असते आणि ते भूत जनरली दिवसा कवा येतच नाही. ते म्हणजे अंधार असतोय, म्हणजे ती मालिकामध्ये बी सगळं तसंच दाखवलं जाते. अंधार असतोय, मग किती न घेणार असला तर तो ऍक्टरला सांगितला जाताना जरा जपून. मग सगळ्यात शहाणपण कशात आहे सांगा बघूया. शहाणपण कशात आहे तर हे खरं ज्ञान घेण्यात शहाणपण आहे. आता देव कसा आहे शेवटचं सांगतो आणि आपण थांबूया. परमेश्वर हा विजेसारखा आहे. ही वीज आहे म्हणून पंखा लागलाय, बल्ब लागलाय, आणि हे बल्ब काढला आणि तिथं बोट घातला तर शॉक बसणार का नाही. मग ह्यात विजेचा काय दोष आहे काय. आपण त्याच्याशी कसा संबंध जोडतो तसं इथं जन्माला आल्यानंतर आपण विचार काय करायला, बोलायला कसं, वागायला कसं, तसंच ह्या जगाकडनं आणि या आपल्याला प्रतिसाद आहे. तुम्ही जेवढ्या पॉवरफुली निसर्गाला मागता कुठली पण गोष्ट, तेवढा पॉवरफुली ते निसर्ग देतोय. आता बघा, ज्यांचं लय तळमळ असते की नाही, लय तडप असत्या, त्यांना ती गोष्ट मिळतेच. आता इथं पुरुष आणि स्त्रिया, बंधू भगिनी, तुम्ही दोघं पण बसलेला आहे. सोनं जास्त कुणाकडे असते सांगा बघू, का असते सांगा बघूया. आवडते आणि तळमळ लई असते, मला हे पाहिजे, मग त्यांना ते मिळतेच. आणि हे प्रकृती जी आहे की नाही, प्रकृती जी आहे, निसर्ग जो आहे, तुम्ही ह्या ब्रह्मांडाला जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत तुम्हाला ते देत नाही. जब तक मागोगे नाही मिलेगा नाही. आणि काय मागतो ते मिळतेच. मग त्याला काय, तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात फरक आहे. सद्गुरू काय म्हणायचे, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि डोळ्यात श्रद्धा, पूर्ण विचारपूर्वक, आणि भावना प्रधान बुद्धी आणि बुद्धी प्रधान भावना. म्हणजे कित्येक गुरु काय करतात, माणसाला भावनिक करतात आणि त्याच्या बुद्धीला हात घालतात. सद्गुरू काय म्हणायचे, भावना प्रधान बुद्धीपेक्षा बुद्धी प्रधान भावना श्रेष्ठ आहे. म्हणजे तुम्ही इमोशनल झाला, भावनिक झाला, आणि त्यातनं तुमची जी बुद्धी निर्माण होणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही सारासार विचार करून बुद्धिप्रधान भावना श्रेष्ठ आहे. आणि सद्गुरूंनाच एकाने प्रश्न विचारला होता, जीवनात गुरुची आवश्यकता आहे काय, सद्गुरूंची आवश्यकता आहे काय, आणि गुरु कुणाला करायला पाहिजे. सद्गुरू काय म्हटले की जसं सगळं शास्त्र आहे, डॉक्टर शिकणं शास्त्र आहे, इंजिनिअरिंग शास्त्र आहे, तसं अध्यात्म हे सुद्धा एक शास्त्र आहे आणि ते शिकून घ्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि ते ज्ञान देणारे सद्गुरू असावेत. म्हणजे आता एखाद्या मुलाला इंजिनियर व्हायचं आहे तर इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या नावाजलेल्या व्यक्तीच्या फोटोला त्यानं किती बी वेळा हार घातला, ते किती बी यथासांग पूजा केला तर तो मुलगा इंजिनियर होऊ शकणार आहे काय. किती बी मंत्रपठन केला होणार आहे काय. त्याला ऍडमिशन घ्यायला पाहिजे, 6 वर्ष अभ्यास करायला पाहिजे, परीक्षा द्यायला पाहिजे, तर तो एक चांगला इंजिनियर होणार आहे. तसं तुम्ही एक गुरु म्हटला, एखादा मंत्र कानात द्यायचा, एक पूजापाठ सांगायचा आहे, तर ते कोण बी करू शकते की हो. 5-6 वर्षाचं कोणी बी पोरग, शेमडं पोरग सुद्धा तुम्हाला ते सांगू शकते की त्यात काय लय मोठं सायन्स आहे काय. तर त्याचं पूर्ण अभ्यास केलेले आणि ज्ञान देणारे, तुमच्या जीवनात संकट, समस्या, अडचणी काय आल्या, म्हणजे माणसं संकट, समस्या, अडचणी आल्या, मग ह्या देवाचं राहिले, कुलदेवतेचं राहिले, आमक्याचं राहिले, ह्यो नवस फेडायचं राहिलाय, कामधंदा फळांबा करायचं आणि जरा देणं काढायचं, तिथं जायचं, तिथं शांती घालायची, तिथं शांती घालायची, हे करायची, आणि एवढं करून बी फरक नाही. कारण दुःख त्याच्यामुळे आलंच नाही. दुःख किंवा संकट, समस्या का आल्यात ह्याच्यावर विचार आपण करतो काय. शांत डोक्यानं विचार करून, घरातल्या कुठल्या माणसाचा विचार निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे, मग तुम्ही हे अफर्मेशन्स कशाला आहेत. मी खूप सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे, मी मोठी भरभराट मनाची शांती अनुभवत आहे, हे असं जर तुम्ही म्हटला, सगळं चांगलं आहे, तुपारी विचार. मी तर सकाळी उठल्यापासून काय कृतज्ञता, सगळ्यात पहिल्यांदा झोपेनं जाऊ, ही चमत्कार किती मोठा आहे. बाबा चमत्कार केलेल्या माणसं बोलतात की नाही. तुम्ही बघा, हे शरीर म्हणजे किती मोठा चमत्कार आहे, किती मोठा चमत्कार आहे. ह्या चमत्काराला आपण सलाम केलं पाहिजे. म्हणजे किती
लहानपणी नाक एवढं होतं, माणूस एवढा 6 फुटाचा झाला, नाक आणि एवढंच राहिलं. एवढं झालं काय? सगळीकडे झालं. म्हणजे निसर्ग नियमासहित आहे, स्वयंचलित आहे, स्वयंनियंत्रित आहे, प्रमाणबद्धता आहे, ते विचार करते, बोलते, हे चालते. हे ईश्वराला आपण सलाम करायला पाहिजे. मग देव दिसत नाही, मग मी काय मानत नाही असं म्हटलं. हवा दिसते काय असं म्हणणाऱ्या माणसाला त्याचं नाक आणि तोंड, हवाय हवा दिसत नाही, मी काय हवा मानत नाही. त्याचं नाक आणि तोंड दाबून धरलं, तो जाहीर करून टाकेल हवा आहे. लक्षात घ्या, त्याला साक्षात्कार होणार लगेच. तसं मन धरला की तुम्हाला देवाचा साक्षात्कार होते. देव ही पागण्याची गोष्ट नाही, परमेश्वर ही अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि चराचरात, भूतमात्रात, प्राणीमात्रात सर्वत्र ते ईश्वर वास करून आहे. ते तुमच्या आमच्यात आहे. तर ह्या प्रत्येक जीवाला दुःख होईल अशी कुठलीही गोष्ट तुम्ही नाही केला, तुम्हाला त्रास होणार नाही. लक्षात घ्या, त्रास होणार नाही. कुठलीही चीक म्हणजे दुःख होईल, दुसऱ्या या जीवाला त्रास होईल असं कुठलं बी वर्तन तुमच्याकडे न करता, तर क्रिया तशी प्रतिक्रिया निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला त्रास हे होणारच. लक्षात. त्यामुळं आपण काय करायचंय की देव ही संकल्पना समजून घेऊया, विचारात बदल करूया. विचार बदललं तर नशीब बदलणार आहे, मनस्थिती बदललं तर परिस्थिती बदलणार आहे. चुकीची वाईट परिस्थिती आल्या, अनिष्ट परिस्थिती आल्या, काय करायचं तुम्हाला सुचवून झाले तर तुम्ही देव देवऋषी बुवा बाबाकडे न जाता तुमच्या मनस्थितीमध्ये बदल करा. तुमच्या हातात परिस्थिती नाही आहे, परिस्थिती तुमच्या हाताबाहेर आहे, पण तुमच्या हातात काय आहे? तुमची मनस्थिती आहे. मग तुमच्या मनस्थितीमध्ये बदल घडवला, परिस्थितीमध्ये बदल घडतोय. अपयश आलं, जगावेगळं काय घडलं असं नाही. जगात जी जी माणसं मोठी झाल्या ती अपयशाच्या माथ्यावर पाय देऊनच यशाच्या शिखराकडे गेल्या. अपयश आलं त्याला कारण आपलं प्रयत्न कमी पडलं किंवा ते योग्य दिशेनं झालं नाही. परत जिद्दीनं उत्तम मार्गदर्शनाखाली प्रयत्नांची कास धरायला पाहिजे. जगात घडणाऱ्या 90% घटना या माणसाच्या हातात असतात, 10% घटना फक्त पराधीन म्हणू शकू. पण सामान्य माणसाचा गैरसमज कसा आहे? पराधीन आहे, सगळं माझ्या काय नाही, नशिबात आहे तसं घडतंय असं म्हटला. म्हणून सद्गुरू काय म्हणायचे, या दैववादाचा त्याग करून प्रयत्नवादाची कास धरण्यात खरे शहाणपण आहे. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. सगळं काही प्रयत्नाला शक्य आहे आणि हा आमचा अनुभव आहे. मी जर लोकांचं मनावर घेतलं असतो, आता तुम्ही सगळेजणांना माहिती आहे, आता ज्या आमच्या जागेवर मेडिकल वगैरे उभा आहे त्या जागे संदर्भात बऱ्याचशा अंधश्रद्धा होत्या लोकांच्या. इकडे तोंड करून चालत नाही, गावात असं आहे, तिथं आड होतं, तिथं अमुक मेले तमुक मेले. जागेची खरेदीला ज्यावेळी मी व्यवहार केला म्हटल्यावर पण लोक सगळी मला 100 मधले 98 लोक हेच सांगत होती. पण माझं सद्गुरूंच्या ज्ञानानं माझं मन एवढं स्ट्रॉंग होतं, जे काय मी सांगू मला त्याच्या कुठल्या गोष्टीचा माझ्यावर इम्पॅक्ट झालाच नाही ना. मी स्ट्रॉंगच राहिलो, माझा विचार चांगला, कर्म चांगलं, म्हणून आमचं एवढं साम्राज्य उभं झालं त्या जागेवरच. लक्षात घ्या, त्याचं किती धन्यवाद मानायला पाहिजे. का काय झाला, काय परिणाम सांगा बघू. मग मीच जर म्हटलं असतो असं झालं, मग मी माझे सगळी क्षमता शून्यावर झाली, मी तसाच विचार करलो की ब्रह्मांड तथास्तु म्हणणार. जसा विचार करतो तथास्तु, तथास्तु, तथास्तु. काय तुम्ही मानताय? थँक्यू गॉड फॉर गिव्हिंग मी 1000 crores. मी रोज सकाळी योगाला जाताना 100 वेळा म्हणतो 1000 करोड दिल्याबद्दल धन्यवाद देवाचा. मग काय तेच मिळणार, जे मागणार आहे तेच मिळणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळं आपण सगळ्यांनी हे लक्षात घेऊया आणि ह्या पद्धतीनं खरा ईश्वर परमेश्वर घेऊन. आता सद्गुरूंचं एक अंधार अंधश्रद्धेचं म्हणून पुस्तक आहे, त्याच्यात सद्गुरूंनी ह्या सगळ्या गोष्टी कशा काढतात हे ग्रंथ सगळ्यांनी घ्या. म्हणजे करणी, भूत आणि भूतबाधा, अंगात येण्याचा प्रकार, देवाला कौल, ज्योतिष आणि ज्योतिषी, परमेश्वर, पुनर्जन्म, साक्षात्कार, गुरु सद्गुरू, श्रद्धा, नियती, सगळ्या प्रकारावर मार्गदर्शन केलेलं आहे. आपण सगळ्यांनी हे ज्ञान घेऊया आणि सुखी होऊया. गरिबासाठी काय आहे काय म्हणतात, गरिबासाठी असं पहिला मन मी विश्वास सगळ्यांना असं